आपल्या राजकीय कारकीर्दीत सुरुवात केली आणि आज रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी म्हणून ज्यांना आपण पाहतो तथा न्यू मेरीटाईम युनियन अध्यक्ष आणि ITF जागतिक संघटना उपाध्यक्ष आणि जागतिक कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख पाहतो ते महेंद्र शेठ गरज साहेबांचा इथे जाहीर सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। मी साहेबांना विनंती करतो की आपण आपला सन्मान या ठिकाणी मी सर्व आमचे ग्रामस्थ आणि यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महेंद्र शेठ गरज साहेबांचा शुभ सन्मान आपल्या हक्काचा माणूस मित्रांनो कुठलीही या ठिकाणी तुम्ही घेऊन जा। तर रॉयल चषकामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान लागलंय ते रॉयल स्पोर्ट्सचे आधारस्तंभ दीपक शेठ खारकर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते महेंद्र शेठ गरज साहेबांचा इथं सत्कार करायचा आहे। एकदा जोरदार टाळ्या व्हायला हवं मित्रांनो। दमदार नेतृत्व आपण पाहताय महेंद्र शेठ गरज साहेब यांचा शुभ सन्मान दीपक शेठ खारकर साहेबांच्या शुभ हस्ते मायेची उपचार शाल पुष्पगुच्छ आणि रॉयल स्पोर्ट्स चषकाचे हे सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा आपण या ठिकाणी जाहीर सन्मान एकदा जोरदार टाळ्या। बघा संघ चेंडू गेल्यावर तुम्हाला नवीनच चेंडू घ्यायचा आहे। कोणत्याही चेंडू शनी चेंडू हरवला तर तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे। तर साहेबांचा इथं सत्कार झालेला आहे साहेबांचा इथं सन्मान झालाय तर मी साहेबांना विनंती करतो की 2 शब्दात आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। पाहुण्यांचं करू तत्पूर्वी तुमचं मनोगत। रॉयल स्पोर्ट्स क्लब उलवे तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या मर्यादित षटकांचं अतिशय सुंदर असं आयोजन उलव्यातील सगळी मंडळी झाडून मला वाटतं इथं आज हजर आहे। मला आनंद झाला का उलवेकर विस्थापित झाले। ज्या एअरपोर्टसाठी तुम्ही जमिनीचा त्याग केला आणि आपलं गाव सोडून शेवटी जे एअरपोर्ट माननीय दिबा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट जे 17 एप्रिल 2025ला ज्याचं ओपनिंग आहे आणि त्याला आपण त्याग केला आहे आणि त्याग करून इथं आपण आलेले आहेत। बरेच लोक भाड्याने राहिला अजून घरांचे प्रश्न चालू आहेत अजून तुमचे प्रश्न सुटलेले नाही मला माहीत आहे। पुंडलिक म्हात्रे आणि बाकी सगळे वसन पाठीमागं असताय परंतु उलवेकरांना हक्काचं मैदान 4 गावलाने मिळाल्याचं दुःख सगळ्या कमिटीला आहे सगळ्या नेत्यांना आहे। निश्चितपणे आपल्या हक्कासाठी आपल्याला लढायचं आहे पण तरीसुद्धा जिद्द न सोडता आपण लढत आहात। आपण आपलं जीवनमान स्वतःचं घर सोडून बाहेर निघताना लोकांना अडचणी वाटल्या असतील बरेच तर आपले हार्ट अटॅकनी बरेच आमचे कार्यकर्ते गेले इन बिटवीन इकडे आल्यानंतर कारण तर चांगल्या घरी राहायच्यानं कुठंतरी कोपऱ्यात येऊन राहिले छोट्या छोट्या खोल्यांमध्ये याचा भार काही लोकांना नाही सहन झाला आणि अनेक आपले त्याच्यामध्ये सहकारी याच्यामध्ये ज्येष्ठ सहकारी निघून गेले त्यांनासुद्धा उलवा तरगर या सर्व भागातील यांना मी आदरांजली वाहतो कारण त्यांचं सर्वांचं योगदान होतं आणि KS पाटील पण सुद्धा त्या मला वाटतं KS कोल्हे आपल्या कमिटीमध्ये सुद्धा होता अनेक कमिटीचे लोक होते त्याच्यामध्ये आणि आपल्या त्यागावर एक आठवण ठेवली पाहिजे सगळ्यांनी का दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ जे उभं राहते या आपल्या ज्या लोकांनी जमीन दिली त्यांच्या त्यागावर आणि त्यांच्या भावना आपण लक्षात घेऊन त्यांना मैदान दिलं पाहिजे त्यांच्या ज्या राहिलेल्या अडचणी त्या सोडवल्या पाहिजेत आणि त्यांच्या पाठीमागे सर्व पक्षांनी कटिबद्ध राहिले पाहिजे। अतिशय उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल रॉयल स्पोर्ट्सचं आणि त्यांच्या सर्व जे आयोजक आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि चांगला खेळ कराल चांगलं सुंदर आयोजन आहे पंचांचा निर्णय अंतिम मानाल असं मी अपेक्षित करतो आणि माझं मनोगत संपवतो। बाबू तुझं आणि सर्व सहकाऱ्यांचं नेहमीच आम्ही तुमच्या पाठीशी राहतो। या भागातला मी जिल्हा परिषद मेंबर राहिलेला आहे मीच सगळे पहिले रस्ते आणि सगळ्या गोष्टी केल्या होत्या एअरपोर्टमध्ये आम्ही नव्हतो कमिटीमध्ये म्हणून काही गोष्टी राहिल्या हे ठणकावून दावेला सांगितलं आम्ही असतो तर या गोष्टी राहिल्या नसत्या या गुरुजी लक्षात घ्या पण तुम्ही त्यावेळेला दुसऱ्या मार्गात होते ऐकायला तयार नव्हते आणि आता हत्ती गेल्यावर शेपटावर टांगायला आम्हाला लागते तरीसुद्धा दिबी पाटलांचे आपण सगळे केले आहोत 84चे आंदोलन ज्याच्यामध्ये त्या गौरवशाली शौर्यशाली लढ्यातील सर्व आपण आपली भूमिका सर्वांची महत्त्वाची होती आणि त्याच्यामुळे हे निर्णय झाले होते त्यामुळे तुमचा त्याग लक्षात घेऊन राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। थँक्यू व्हेरी मच शेठ। तर आता थोड्याच वेळामध्ये तर पाहुण्यांचा सत्कार होणार आहे। सर्वप्रथम मी विनंती करतोय उत्तम शेठ कोहली यांचा इथं सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय कचर ठाकूर यांच्या शुभ हस्ते उत्तम शेठ कोहली यांचा इथं सत्कार करायचा आहे। मायाची शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन उत्तम शेठ कोहली यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। कचर ठाकूर यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे।
तर शिवदास कोहली यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान करण्यासाठी यायचा आहे. तर पुढचा सन्मान जो आहे तो सन्मान आहे या स्पर्धेमध्ये ज्यांचं खूप मोठं आधारस्तंभ, खूप मोठं योगदान लागलंय या स्पर्धेचा बॅकबोन, पाठीचा कणा म्हणून दीपक शेठ खारकर यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी शिवदास कोहली यांना विनंती करतो की आपण दीपक शेठ खारकर यांचा सन्मान करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण ट्रॉफी अर्थातच सन्मान चिन्ह देऊन दीपक शेठ खारकर यांचा सन्मान केला जाणार आहे. तर पुढचा सन्मान इथं करण्यासाठी मी विनंती करतोय शिवदास कोहली यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान घ्यायचा आहे. आगरी कोहली कवितांचा बेताज बादशाह म्हणून ज्यांचं आदरानं नाव घेतलं जातं ते आमचे उलवे गावचे एक ज्येष्ठ वरिष्ठ व्यक्तिमत्व सन्माननीय पुंडलिक मामा म्हात्रे यांचा देखील इथं सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय कचल ठाकूर आपण आपल्या शुभ हस्ते पुंडलिक मामा म्हात्रे यांचा इथं सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आहे केसरीनाथ दादा दापोलकर यांचा इथं सत्कार केला जाणार आहे. आता आपण पटापट घेणार आहोत कारण आता मॅच सुरू झाले, स्पर्धा आपल्याला लवकरात लवकर संपन्न करायची आहे. तर केसरीनाथ दापोलकर यांचा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा शिवदास कोहली आपण यायचं आपल्या शुभ हस्ते तो पुढचा सन्मान घ्यायचा आहे. पुढचा सन्मान करण्यासाठी मी आता रोशन कोहली यांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते पुढचा सत्कार करायचा आहे. राहुल पाटील यांचा सन्मान करायचा आहे. रोशन कोहली यांच्या शुभ हस्ते राहुल पाटील यांचा सन्मान केला जाणार आहे. बघा पहिल्या षटकामध्ये बक्षीस होतं, त्यांनी 5,000 रुपयाचं बक्षीस देखील लावलं होतं, मात्र पहिलं षटक संपलेलं आहे. तर राहुल पाटील यांचा इथं सत्कार होतोय. पुढचा रोशन कोहली रॉयल स्पोर्ट्स उल्वेचे एक अतिशय जबरदस्त आधारस्तंभ, बॅकबोन, पाठीचा कणा रोशन कोहली यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होणार आहे. पुढचा राहुल पाटील मनसे अध्यक्ष उल्वेनोड यांचा इथं सन्मान होतोय. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पनवेल आमचे बंधू बैलगाडा छकड्यामध्ये ज्यांचं आता नाव दुमदुमत आहे पूर्ण रायगडमध्ये ते आमचे रुपेश शेठ पाडेल यांचा सत्कार करायचा याच्या पुढचा. आणि सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय रोनाल्डो बैलाचे मालक, त्यानंतर माद्या बैलाचा मालक, संपूर्ण बैलगाडा शर्यतीमध्ये त्यांचं आता नाव बिनजोरला आहे ते आमचे रुपेश शेठ पाटील यांचा सन्मान कचल ठाकूर यांच्या शुभ हस्ते रुपेश पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करण्यासाठी मी दीपक पाटील यांना विनंती करतोय आपण याचा दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान. आणि पुढचा सत्कार जो आहे रोशन म्हात्रे कोपर यांचा सत्कार होणार आहे. रोशन म्हात्रे यांचा सत्कार केला जाणार आहे दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते तो पुढचा सन्मान सत्कार. त्यानंतर दीपक पाटील यांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय आपण पुढचा एक मला वाटते सत्कार घ्यायचा आहे. अश्विन नाईक बामणडोंगरी यांचा तिथे सन्मान करायचा आहे. अश्विन नाईक यांचा इथे सन्मान केला जाणार आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि या रॉयल चषकाचे घोड आठवण म्हणून ट्रॉफी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. तर आयोजकांना मी विनंती करतो की आपण पुढचा सन्मान घ्यायचा आहे. पुढचा सन्मान आहे प्रकाश कोहली यांच्या शुभ हस्ते मी पुढचा सन्मान करण्यासाठी त्यांना विनंती करतो की आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान. तरगर गावचं एक जबरदस्त डॅशिंग व्यक्तिमत्व, एका काली ज्याच्या बॅट मधून जबरदस्त षटकाराची आतिषबाजी केली जायची ते यशवंत शेठ ओवलेकर अर्थातच आबा शेठ यांचा इथं सत्कार करायचा आहे. त्यांचं देखील या रॉयल चषकामध्ये खूप मोठं योगदान आहे. आबा शेठ ओवलेकर यांचा इथं सन्मान केला जात आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. आणि या मैदानासाठी देखील त्यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली या स्पर्धेसाठी यशवंत शेठ ओवलेकर. आणि 4 गावचं जे मैदान होणार आहे त्या मैदानासाठी आबा शेठ ओवलेकर हे धावत आहेत, खूप मोठं प्रतिसाद मेहनत घेत आहेत, त्यांचं खूप मोठा आभार आम्ही मानत आहोत. आणि पुढचा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की आपण वसंत दादा म्हात्रे ओम नमः शिवाय यांचा इथं सन्मान करायचा आहे. दर्शन कोहली, भूषण कोहली
यांच्या शुभ हस्ते वसंत म्हात्रे यांचा इथं सन्मान करायचा आहे। पुढचा सन्मान महेंद्र सोमासे यांचा करायचा आहे। मी आयोजकांना विनंती करतो आपण महेंद्र सोमासे यांचा देखील सन्मान करून घ्यायचा आहे। कोली गुरुजी यांच्या शुभ हस्ते मी तो सन्मान केला जाणार आहे। दमो कोली गुरुजी यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे। महेंद्र सोमासे यांचा इथं सन्मान केला जाणार आहे। पुढचा सन्मान अजून इथं केला जाणार आहे। जीवन काका मडवी यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय। दमकोली गुरुजी यांनाच मी विनंती करेन की आपण पुढचा देखील सन्मान आपणच घ्यायचा आहे। दमकोली गुरुजी यांना मी विनंती करतो की आपण जीवन काका मडवी यांचा सन्मान करत आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा देखील इथं यथोचित मान सन्मान सत्कार करण्यासाठी मी त्यांना देखील विनंती करतोय। त्यानंतर पुढचा सन्मान जगदीश मडवी यांचा सन्मान करायचा आहे। जगदीश मडवी यांचा इथं सन्मान करायचा आहे। दीपक पाटील यांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान करायचा आहे जगदीश मडवी यांचा। पुढचा सन्मान करण्यासाठी मी प्रभाकर पाटील यांना विनंती करतोय आपण पुढे जायचं आहे। प्रभाकर पाटील पुढचा सन्मान आहे पुढचा सन्मान आमचे काका सुरेंद्र पाटील यांचा सन्मान करायचा आहे। प्रभाकर पाटील यांना विनंती करतोय की आपण सुरेंद्र पाटील यांचा सन्मान करायचा आहे। पुढचा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की रतीश गायकवाड यांचा इथं सत्कार करायचा आहे। रतीश गायकवाड यांचा इथं सत्कार करायचा आहे। शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन रतीश गायकवाड यांचा इथं यथोचित सन्मान करायचा आहे। बालचंद्र मडवी यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तो सत्कार करायचा आहे। रतीश गायकवाड यांचा इथं सत्कार करायचा आहे। पुढचा सत्कार पटापट घ्यायचा आहे आपल्याला। रतीश गायकवाड यांचा इथं सन्मान करायचा आहे। आपण आई एकविरा इव्हेंट लाईव्ह मध्ये बघू शकता स्क्रीनवरती पाहुण्यांचा सन्मान होत आहे। अगदी मोबाईल वरती युट्यूब वरती जाऊन स्मार्ट टीव्ही वरती स्पर्धा आपण एन्जॉय करत आहात आणि पाहुण्यांचा इथं यथोचित मान सन्मान सत्कार इथं केला जात आहे। पुढचा सन्मान होणार आहे प्रकाश कोली यांचा सत्कार करायचा आहे। मी विनंती करतोय आयोजकांमध्ये की आपण दमकोली गुरुजी यांना विनंती करतो की आपण प्रकाश काका कोली यांचा इथं सन्मान करायचा आहे। पुढचा सन्मान आहे नितीन म्हात्रे यांचा देखील सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय। त्यानंतर महेश सोमासे यांचा देखील इथं सत्कार करायचा आहे। दोन मान्यवरांचा इथं सन्मान होणार आहे। नितीन म्हात्रे आणि महेश सोमासे या दोघांचा इथं सन्मान केला जाणार आहे। मी विनंती करतो आयोजकांमध्ये प्रभाकर पाटील यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते तो सत्कार करायचा आहे। महेश सोमासे आणि नितीन म्हात्रे या दोन्ही उलव्याचे ग्रामस्थांचा मान्यवरांचा पाहुण्यांचा इथं सन्मान केला जात आहे। त्यानंतर पुढचा सन्मान प्रविशा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ऑनर दीपक जामकर यांचा इथं सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय। दीपक जामकर यांचा सत्कार करायचा आहे। दर्शन कोली यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते तो सत्कार करायचा आहे। तर समीर म्हात्रे यांना विनंती करतोय आपण पुढचा सन्मान करायचा आहे। ऋषी म्हात्रे याचा सन्मान करायचा आहे। पुढचा सन्मान होणार आहे आयोजकांना मी विनंती करतोय संजीवनी क्रिकेट क्लब 40+ मास्टरचे कॅप्टन संघनायक शशिकांत पाटील यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय आयोजकांना की आपण
प्रभाकर पाटील यायचंय, आपल्या शुभ हस्ते शशिकांत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा सन्मान करण्यासाठी मी प्रभाकर पाटील यांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण शशिकांत पाटील यांचा इथं सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा सन्मान तर यानंतर पुढचा सन्मान केला जाणार आहे. आमचे गुरुवर्य अतिशय जबरदस्त व्यक्तिमत्व गायकवाड गुरुजी यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण कचल ठाकूर यांच्या शुभ हस्ते गायकवाड गुरुजी यांचा इथं सत्कार करायचा आहे. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गायकवाड गुरुजींचा इथं सन्मान केला जाणार आहे. गुरुनाथ पाटील यांचा देखील इथं सन्मान करायचा आहे. आयोजकांना मी विनंती करतोय. गुरुनाथ पाटील, समीर म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तो सत्कार करायचा आहे. गुरुनाथ पाटील, गुरुनाथ पाटील यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर येवले अमृतुल्य जे उल्वे नोट मध्ये आपण सेक्टर 23 मध्ये बघत आहोत त्याची ऑनर एक जबरदस्त जुने जाणते क्रिकेटपटू प्रेमनाथ मडवी यांचा देखील इथं सत्कार करायचा आहे. शशिकांत पाटील यांच्या शुभ हस्ते तो सत्कार करायचा आहे. प्रेम मडवी यांचा तो सन्मान केला जाणार आहे. तीन ओव्हर 17 धावा झाल्यात. चला पुढचा सन्मान मी विनंती करतोय. तर पाणी घेऊन जा मैदानात प्लीज. 12 खेळाडू लगेच जा. तर साहेब या स्पर्धेतून रजा घेत असताना किरण आजच खऱ्या साहेबांनी आपण विचार केला तर वादाचे पक्के आहेत. कारण ओबीसी सेल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आज भानुदास माली साहेबांना खऱ्या त्यांच्या माध्यमातून स्कॉर्पिओ ही गाडी खऱ्या ती पण टॉप मॉडेलची देण्यात आली. आणि कुणाला सर नोकरी पाहिजे असेल किंवा आपला जर माणूस नोकरी द्रुत असेल तर त्याच्यासाठी हक्काचा माणूस म्हणजेच महेंद्र शेठ घरत साहेब असे जागतिक कामगार नेते म्हणून ज्यांची ओळख साहेब आपण आला स्पर्धेत शोभा वाढवली आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. धन्यवाद. तर राजेंद्र वानखेडे यांनी व्यासपीठावर देऊन स्थानापन्न व्हायचं आहे. राजेंद्र वानखेडे. आणि पुढचा सन्मान आहे संजीवनी क्रिकेट क्लब 40+ मास्टर जुना जाणता क्रिकेटपटू एका काल ज्यांनी मैदाने गाजवलेत ते भालचंद्र मडवी यांचा देखील इथं सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान भालचंद्र मडवी यानंतर अजून एक पुढचा सन्मान धर्मकाका मडवी यांचा देखील इथं सन्मान करायचा आयोजकांना विनंती करतोय. कोली गुरुजी यांना विनंती करतोय दम कोली गुरुजी की आपण भालचंद्र मडवी यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर विजय शेठ डांगरकर यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भालचंद्र काका मडवी ज्यांनी आम्हाला घडवलेत ते शशिकांत पाटील, त्यानंतर भालचंद्र मडवी, जयवंत पाटील, संजीवनीचा संपूर्ण संघ. आज आम्ही क्रिकेटमध्ये जे आहोत ते सर्व या लेजंड क्रिकेटरांचे मुलं आहेत. कारण त्यांनी आम्हाला घडवले, आम्ही मेहनत घेतली, त्यापेक्षा त्यांनी दिलेलं आम्हाला मार्गदर्शन ते आज आमच्या खूप कामी पडलंय. ते भालचंद्र मडवी यांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर जितेंद्र भाई सोमासे उल्वे नोट 40+ अध्यक्ष यांचा इथं सत्कार करण्यासाठी आयोजकांना विनंती करतो. तुषार कोहली याच्या शुभ हस्ते 40+ मास्टर उल्वे नोट अध्यक्ष जितेंद्र सोमासे यांचा सन्मान करायचा आहे. पुढचा सन्मान आहे संदेश सालुंके वाहाल यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. सचिन पाटील उल्वे जबरदस्त क्रिकेटपटू अष्टपैलू क्रिकेटपटू सचिन पाटील याच्या शुभ हस्ते संदेश सालुंके याचा इथं पुढचा सन्मान केला जाणार आहे. खूप पाहुण्यांची इथं उपस्थित लाभलेली आहे. आपल्याकडे वेळ मिळत नाहीये, मॅच इथं सुरू आहे, पण आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये महत्वाचा आहे. तर संदेश सालुके यांचा इथं सन्मान होतोय. सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. तर पुढचा सन्मान आहे प्रजापती साहेब यांचा इथं सत्कार करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतो की आपण दमकोली गुरुजी यांच्या शुभ हस्ते तो पुढचा सन्मान केला जाणार आहे. प्रजापती साहेबांचा इथं सन्मान होणार आहे, मान सन्मान केला जाणार आहे. आणि
तो सन्मान कोणाचा? पुढचा सन्मान आहे दर्शन कोली यांचा इथं सत्कार केला जाणार आहे. सुरेश ठाकूर याच्या शुभ हस्ते दर्शन कोली याचा सत्कार केला जाणार आहे. दर्शन कोली यांचा सत्कार आणि धर्मा काका मडवी यांचा देखील सत्कार करायचा आहे. मी आयोजकांना विनंती करतो धर्मा मडवी यांचा इथं सत्कार करायचा आहे. याच दरम्यान आगमन झाले फॉर्च्युनर मध्ये एक जबरदस्त व्यक्तिमत्व नामदेव शेठ पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. एक जबरदस्त रॉयल एंट्री त्यांनी या स्पर्धेमध्ये आता मारले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यानंतर भूषण कोहली यांचा इथं सन्मान करायचा आहे. अभिजित म्हात्रे याच्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे. भूषण कोहली याचा सन्मान पुढचा. ऋषिकेश म्हात्रे याच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान केला जाणार आहे. विजय डांगर शेठ यांचा इथं सन्मान केला जाणार आहे. विजय शेठ डांगर यांचा सत्कार करण्यासाठी ऋषी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते तो सन्मान करायचा आहे. त्यानंतर भूषण कोहली यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय की आपण पुढचा सन्मान जो भूषण कोहली अभिजित म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तो सत्कार केला जाणार आहे. चला पुढचा सन्मान अजून एक आहे आणि आता ज्यांनी नुकतीच त्यानंतर पुढचा सन्मान शिवदास कोहली यांचा करायचा आहे. आयोजकांना विनंती करतोय शिवदास कोहली यांचा सत्कार करायचा आहे. प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते तो सत्कार केला जाणार आहे. शिवदास कोहली यांचा सन्मान करायचा आहे. तर पुढचा सत्कार आयलेश म्हात्रे या तिन्ही खेळाडूंचा इथं सन्मान केला जाणार आहे. आयलेश म्हात्रे मी पण जातोय. शशिकांत पाटील आपण आपल्या शुभ हस्ते तो सत्कार करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पुढचा सन्मान नामदेव शेठ पाटील यांचा सत्कार करण्यासाठी आता मात्र मी आयोजकांना विनंती करतो ज्यांनी रॉयल एंट्री मारली आता ते एक जबरदस्त व्यक्तिमत्व त्यांचा इथं सन्मान करायचा आहे. आणि धर्मा काका मडवी मी मगाशी पण सांगितलं की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. धर्मा मडवी यांचा इथं सत्कार करायचा. आयोजकांना मी विनंती करतोय की आपण तिथं त्यांचा सन्मान करा. त्यानंतर नामदेव शेठ पाटील आकाश मडवी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. नामदेव शेठ पाटील आणि धर्मा मडवी यांचा तिकडे देखील सत्कार सुरू आहे. ऋषी म्हात्रे कारण आता आपल्याकडे वेळ कमी आहे. सत्कार आपल्याला लवकर पटपट आटपायचा आहे. आणि आता पुढचा सन्मान शिर्डीवरून नाथा बागोल यांचं इथं आगमन झालंय. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी दमकोली गुरुजी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते काकांचा सन्मान करायचा आहे. चला पुढचा जो सामना आहे ना त्या दोन्ही संघांनी टॉस साठी यायचं लगेचच. मेघनाथ प्रतिष्ठान विठ्ठल जासई विरुद्ध मृणांश 11 SSCC पारगाव. दोन्ही संघांनी टॉस साठी ही मॅच संपल्यानंतर लगेच यायचं आहे. स्पर्धेचा नियम आहे की 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. चेंडू कधीही गेला तुम्हाला नवीन चेंडू दिला जाणार आहे आणि बाकीचे नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तत्पूर्वी सन्मान
पुढचा सन्मान बालाजी पांचाल यांचा सत्कार करायचा मी आयोजकांना विनंती करतो त्यांचा सत्कार तुषार कोहली यांच्या शुभ हस्ते बालाजी पांचाल यांचा इथं सत्कार केला जाणार आहे शाल पुष्पगुच्छांनी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथं सन्मान केला जाणार आहे यानंतर मी विनंती करतो ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ती A1 जोडी तरगडची सुजित मोकल आणि त्यांच्या सोबत रुपेश मोहिते तरगड गावचे 2 डॅशिंग व्यक्तिमत्व A1 जोडी माजी सरपंच तरगड ग्रामपंचायत दोघेही आहेत दोघांना मी विनंती करतोय रॉयल स्पोर्ट्स सुलेमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे त्यांच्यासोबत आमचे 40+ मास्टर मॉर्निंग क्रिकेटपट्टू अमित पाटील हे देखील त्यांच्या सोबत आहेत तिघांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे पुढचा सन्मान सव्वीस धावा झाल्यात पुढचा सन्मान दीपक पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की आपण दीपक पाटील यांचा सत्कार करायचा आहे दीपक पाटील आणि थोड्याच दिवसामध्ये अजून एक नाईट रजनी मला वाटतं याच मैदानावरती येणार आहे असं वाटत आहे तरगडची रुपेश मोहिते त्यानंतर सुजित मोकल आणि आबा शेठ ओवलेकर मागच्या वर्षी पण ती स्पर्धा रंगली या वर्षी पण ती स्पर्धा लवकरच येणार आहे आणि इथं दीपक शेठ पाटील यांचा इथं सन्मान केला जातोय आणि रुपेश पाटील यांना विनंती करतोय की आपण पुढचा सत्कार करायचा A1 जोडी अर्थातच सुजित मोकल आणि रुपेश मोहिते या दोघांचा आपण सन्मान करायचा आहे शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन या A1 जोडीचा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे A1 जोडीचा हा एक तर 28 धावा झाल्यात 29 धाव्यांचं टार्गेट असेल तर टॉस साठी बघा जासई संघ कॅप्टन या आणि पारगाव संघ दोन्ही संघांना एक विनंती असेल टॉस करण्यासाठी लगेचच यावं तर बबलू पाटील आणि आदेश दोघांनी लगेच यायचा तुमचा सत्कार केला जाणार आहे बबलू पाटील आणि आदेश या दोघांचा इथं सत्कार करण्यासाठी आयोजकांना विनंती की आपण त्यांचा देखील इथं सन्मान करून घ्यायचा आहे मला वाटतं बहुतांश सत्कार झालेले आहेत कोणाचा जर चुकून कोणाचा जर सत्कार समारंभ राहिला असेल सन्मान करायचा राहिला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत आणि आणखीन एक सन्मान राहिलाय दमकोली गुरुजी यांचा सत्कार करायचा आहे आणि दमकोली गुरुजी नंतर अजून एक सत्कार राहिलाय सन्मान राहिलाय ते आमचे जगदीश मडवी यांचा इथं सन्मान करायचा मगाशी पण मी केलं होतं अनाउन्समेंट झालं तर दमकोली गुरुजींचा सत्कार करायचा आहे अजून कोणाचा सत्कार जर राहिला असेल आता तर आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत कारण सर्व पाहुण्यांचा मला वाटतं इथं सन्मान अमित पाटील यांचा सत्कार करायचा आहे अमित पाटील वसंत दादा म्हात्रे यांना विनंती करतो की आपण दमकोली गुरुजींचा सत्कार घ्यायचा आहे वसंत दमकोली गुरुजींचा सत्कार करायचा आहे सन्मान करायचा आहे शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन गुरुजींचा इथं सन्मान केला जाणार आहे त्यानंतर अमित पाटील यांचा पण इथं सत्कार करायचा आहे अमित पाटील आणि अमित पाटील यांचा सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय आदेश मात्रे तुझ्या शुभ हस्ते अमित पाटीलचा सत्कार करायचा आहे चला पारगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे आता जासई संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी संपर्क करायचा आहे बंबावी कोलीवाडा संघ जर ही मॅच जिंकला तर यशवंत शेठ आबा शेठ ओवलेकर यांच्याकडून तब्बल 2000 रुपये कॅश त्यांना बक्षीस दिली जाणार आहे एक जबरदस्त सपोर्ट सिस्टीम मला वाटते सर्व पाहुण्यांचा इथं सत्कार झालेलाच आहे धर्मकाका झालाय ना सर्वांचा इथं सत्कार झालेला आहे सर्वांचा पाहुण्यांचा इथं सन्मान झालेला आहे चुकून जर कोणाचा सन्मान राहिला असेल प्रभाकर पाटील याचा एक सन्मान आता इथं करायचा आहे शेवटचा सन्मान आहे हा तिथूनच मी आयोजकांना विनंती करतो की आपण प्रभाकर पाटील यांचा सन्मान करायचा आहे आणि आता मला वाटतं सत्कार समारंभाकडे नंतर या स्पर्धेचा मुख्य घटक म्हणजे क्रिकेट आणि आता मॅच जशी सुरू होणार आहे दुसरा सत्र जसा सुरू होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी चेंजेस करणार आहे मायक्रोफोन वरती मी विनंती करतोय दुसऱ्या सत्रामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेश पाटील मॅन फ्रॉम पेन
यांच्याकडे मी बोलतोय आणि आता मी देखील थांबतोय आणि पुढचा टॉस साठी मी पुन्हा एकदा जासईचा कॅप्टन बंटी आलेला आहे, पारगावचा कॅप्टन आलेला आहे. तर दोन्ही संघाच्या कॅप्टनच्या टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये लगेचच यायचं आहे. चला टॉस बेट नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. सुजित मोकल आणि रुपेश मैते दोघातून आपण एकाने यायचंय. एवन जोडी. ब गटातील ही पहिली मॅच आहे, पारगाव विरुद्ध जासई. एक मोठी मॅच. हा जो सामना चालू आहे हा फक्त एकच मॅच होणार आहे या गटातील. नंतर ही मॅच चौथ्या दिवशी होणार आहे. चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतो रुपेश मोहिते. पारगावचा कॅप्टन भूषण आलेला आहे आणि जासईचा कॅप्टन बंटी. हॅलो चिक, हॅलो चिक, हॅलो चिक. एक मिनिट. टॉस केला जाणार आहे. हेड और टेल 5 षटकांची मॅच. टेल. पारगाव संघ टॉस जिंकलाय. कसं काय म्हणणार, या मैदानावरती आपण बऱ्याच वेळेला खेळलात, काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग? मैदान अतिशय चांगलं आहे आणि खेळपट्टी सुद्धा पाटा आहे, त्याच्यामुळे आम्ही डिसिजन तुम्हाला नंतर कळवतो टीमला विचारून. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेत नाही. बंटी, कसं वाटतंय उलवे नोड मध्ये खेळताना? आपण बऱ्याच ठिकाणी खेळत असता आणि उलवे नोड मध्ये ज्या वेळेला रजनी होत असते त्यावेळेला एक वेगळंच ॲग्रेशन आहे, वेगळा इंटेन्शन असतं क्रिकेटरचा. कसं वाटतं ही स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर? उलवानोडमध्ये आलं तर पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या ट्रॉफ्या खूप मोठ्या असतात, तो मोठं आकर्षण असतं आणि तुमचा जो स्टेज असतो तो अप्रतिम असतो. थँक्यू व्हेरी मच. बेस्ट ऑफ लक भूषण. आणि ट्रॉफ्यांचा जर त्यांनी नाव काढलाय तर ज्या ट्रॉफ्या आम्हाला ज्यांनी दिल्यात ते पुरस्कर्ते शिवकिरण कोहली यांचा इथं सत्कार करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतोय, ज्याने या सर्व चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या आपण व्यासपीठावरती बघत आहात, जवळजवळ मला वाटते 40 ते 50 हजार रुपये खर्च आला असेल या ट्रॉफ्यांसाठी. आणि त्या शिवकिरणचा इथं आयोजकांना मी विनंती करतोय की त्याचा इथं यथोचित मान सन्मान करायचा, कारण खूप मोठी गोष्ट आहे. एवढं खर्च करून एवढ्या ट्रॉफ्या देणं, त्यासाठी एक मोठं मन असायला हवं आणि ते मोठं मन, उदार मन हे शिवकिरणनं केले. त्याचा इथं मी आयोजकांना विनंती करतोय. शिवदास कोहली, आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते. हा पुढचा हा सन्मान खूप मोठा सन्मान आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये सर्व भव्य दिव्य अशा ट्रॉफ्या ज्या दिल्या आहेत. बंटीने सांगितलं की उलवा नोड मध्ये जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेला मोठ्या ट्रॉफ्या नेहमी बघायला मिळत असतात आणि ते ॲग्रेशन असतं खेळाडूचं आणि ते मिळवण्यासाठी प्रत्येक संघ धडपडत असतो, प्रयत्न करत असतो. आणि ज्या ट्रॉफ्या दिल्यात आम्हाला शिवकिरण, याचा इथं सन्मान केला जाणार आहे. शिवदास कोहली यांच्या शुभ हस्ते तो सन्मान होतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान. आणि आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल केला जाणार आहे. मी देखील थांबतोय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहे रुपेश पाटील, मॅन फ्रॉम पेन. थँक्यू व्हेरी मच. एक सन्मान राहिला रुपेश. समीर म्हात्रेचा इथं सन्मान करण्यासाठी तुषार कोहली याच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. समीर म्हात्रे, त्याचं पण खूप मोठं योगदान असतं रॉयल स्पोर्ट्स साठी, त्याचा इथं सन्मान केला जाणार आहे. आणि आता मी थांबतो. थँक्यू. थँक्यू किरण सरांना आपण ऐकत होतात. आणि जाऊया मॅचकडे. 16 धावा धावपलकावरती लागल्यात. आता संधी आहे ती गलीमध्ये आणि पकडला गेल्या झेल. फलंदाज बाद होईल संतनू. हा एक महत्वपूर्ण 4 बॉलमध्ये 16 धावांची की करत मात्र माघार येताना पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय, निहारताय अगदी एक जबरदस्त स्पर्धा, ज्या स्पर्धेची चर्चा अखंड टेनिस क्रिकेट पटलावरती होताना पाहायला मिळाली. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय मी समालोचक रुपेश पाटील, मॅन फ्रॉम जनवली पेन. तमाम क्रीडा रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत करत आहे. स्वागतम सुस्वागतम. नवीन फलंदाज तुषार. जसे मॅच मध्ये पाहायला गेलं तर पूर्णपणे जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा दबाव तंत्र वापरत असताना पाहायला मिळतोय. इक्षा कवडला मात्र पाहायला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, अगदी कव्हर केलाय बॉल. एक सिंगल ला प्राधान्य दिलं जाईल. जशी हवे तशी प्रेक्षकांना मॅच मात्र बनली गेली नाही, कारण प्रथम तर टॉस जिंकला होता जितेंद्र स्मृती
बंबावी कोळीवाडा आणि क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमला फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केलं होतं. प्रथमतः फलंदाजी करत असताना जमवल्या होत्या 28 धावा 29 धावांचा आव्हान इथे 4 षटकांमध्ये ठेवले होते आणि इथून 2 धावा इथून घेतले गेलेत आणि धावफलकावरती 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 धावा दैवत पाटील याच्या स्वरूपामध्ये षटक क्रमांक पहिलं समाप्त झाला आणि एक मोठं षटक बंबावी कोळीवाडाच्या फलंदाजांसाठी मात्र येताना पाहायला मिळालं. अगदी जणू काही टार्गेट केले की काय पहिल्या षटकामध्ये इथून करंट रन रेट पाहायला गेलं तर 18चं आणि अगदी रिक्वायर्ड रन रेट 2.75चं मात्र आणून ठेवलंय. ही फलंदाजीची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते आणि उत्तम खेळ साकारला येते शंतनू भगत या फलंदाजांनी. हो उलटा फुलटा फटका मात्र खेळलाय क्लासिकल नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल सीमारेषा पार आशिष भगत यांच्या बॅट मधून हा येतोय शानदार रॉयल चौकार. चर्चा करू आपण स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाची आणि व्हायला हवी आहे. हा चांगला फटका क्लासिकल स्क्वेअर लेग मधून मात्र अगदी ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. बॉल होतोय फरार सीमारेषा पार आर पार धावा येतील 4 चौकार. सगळ्यात मागणी असणारा युट्यूब चॅनल का आहे त्याचं उत्तम उदाहरण आपण स्क्रीनवरती पाहतोय. लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावाच्या एअरपोर्ट वरून करणारा हा विमान इंडिगोचं विमान आपल्याला पाहायला मिळतोय आणि हेच स्वप्न सर्व भूमिपुत्रांचं आहे. एकच नाव लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या इंटरनॅशनल एअरपोर्टला मिळावं यासाठी चाललेले अथक परिश्रम हे अस्तित्व आहे आपल्या आणि ते अस्तित्व मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाईल. इथून मॅच मध्ये पाहिलं गेलं तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. आता इथून फक्त 3 धावांची गरज मॅच मध्ये पूर्णपणे बनली गेली. टीम बंबावी कोळीवाडा का बॅटिंग केले अगदी अफलातून त्याच्यानंतर मात्र नियंत्रण थोडंसं संतुलन बिघडले गेले आणि हा बॉल न डिक्लेअर ही केलाय पंचांनी. बॉल चालला सीमारेषा पार म्हणजे 5 धावा येतील आणि या 5 धावेने मात्र विजयी या स्पर्धेतील रॉयल चषक 2025 मधील पहिला सामना आणि पहिल्या सामन्यावरती विजयी सिग्नेचर विजयी सही जितेंद्र स्मृती बंबावी कोळीवाडा करत असताना पाहायला मिळतोय. मगाशी ऑफर लागली होती तुमच्या संघासाठी. जर तुमचा संघ ही मॅच जिंकला तुम्हाला यशवंत शेठ ओवलेकर दाताच आभास